नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आत्ताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, मुसळधार पावसानं पुण्याला झोडपून काढलंय। मुसळधार पावसानं लावलेल्या हजेरीमुळे पुण्यातील नद्यांना अक्षरशः पूर आलाय, तर तलाव ओसंडून वाहू लागलेत। पुण्यामध्ये गेल्या 32 वर्षांमध्ये इतका पाऊस झाला नसल्याची माहिती हवामान तज्ज्ञांनी दिली आहे। ताम्हिणी घाटामध्ये गेल्या 24 तासांमध्ये तब्बल 556 मिलीमीटर इतक्या पावसाची विक्रमी नोंद झाली आहे। तर पुणे शहरासह जिल्ह्याला पावसानं अगदी झोडपून काढले। लोणावळा, शिरगाव, कोयना या परिसरामध्ये तुफान पाऊस झालाय। आज सकाळी 8:30 वाजेपर्यंत ताम्हिणी घाटामध्ये 556 मिलीलीटर, लोणावळ्यामध्ये 311 मिलीमीटर, कोयनेमध्ये 157 मिलीमीटर, शिरगावमध्ये 484 मिलीमीटर, आंबोणे येथे 440 मिलीमीटर, तर डांगरवाडी येथे 407 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। यामध्येच काही लोकांनी सांगितलंय की आजपर्यंत हा पुण्यामध्ये झालेला सर्वाधिक पाऊस आहे। तर आता हवामान विभागानं पुढच्या 24 तासांसाठी अजूनही जास्ती पाऊस पडू शकतो याची घोषणा केलेली आहे। त्यामुळे जर गरज असेल तरच घरातून बाहेर पडण्याचं प्रशासनाचं म्हणणं आहे। आणि पूर्ण सगळ्या शाळांना येत्या 4 दिवसांपर्यंत सुट्टी डिक्लेअर करण्यात आली आहे। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।